अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त परंतु नंतर 100% अनुदानावर झालेल्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कार्यवाही ताबडतोब करावी। राज्यातील निकष पात्र विना अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रलंबित अनुदान सूत्रानुसार 100% अनुदान देऊन शिक्षकांची वेठ बिगारी संपवावी आदी विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत। मराठवाडा शिक्षक संघाचा जुनी पेन्शन योजना एकच मिशन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मराठवाडाभर 6 मार्च रोजी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षकांचं धरणे आंदोलन चालू आहे। शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघ सातत्यानं पुढाकार घेतो, त्यात संघर्षरत असतो। ही एक अराजकीय संघटना आहे आणि शिक्षकांच्या म्हणजे आत्तापर्यंत जे शिक्षकांच्या आयुष्यामधले जे प्रश्न सुटलेले आहेत या संघटनेच्या 3 आमदारांच्या माध्यमातूनच शिक्षकांना अनेक त्रासातून शिक्षकांची मुक्तता झालेली आहे। तोच संघर्षाचा बाणा घेऊन मराठवाडा शिक्षक संघानं आता जी प्रलंबित प्रश्न आहे, शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचा निपटारा सरकारने तात्काळ करावा यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जुनी पेन्शन योजना ही जी आहे ही सगळ्या शिक्षकांना सगळ्या कर्मचाऱ्यांना लागू होणं गरजेचं आहे। अंशदायी पेन्शन योजना ही अन्यायकारक आहे, म्हणून आमची या माध्यमातून या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे की जुनी पेन्शन योजना तात्काळ सरकारने लागू केली पाहिजे। सर्व निकषपात्र शाळा ज्या आहेत त्यांच्या अनुदानाचे टप्पे आहेत 20, 40, 60, 80, तर अशा निकषपात्र शाळांना तात्काळ ते अनुदानाचे टप्पे 100% जे आहे ते लवकरात लवकर त्यांनी निर्गमित केलं पाहिजे। आपण पाहतोय की शिक्षकांना शैक्षणिक कामं त्यांची आहेतच, परंतु तिथं त्यांचं आवडीचं काम आहे, परंतु शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामं देऊन त्यांना त्याच्यामध्ये व्यस्त ठेवल्या चाललं आहे। BLO सारखे कामं देऊन शिक्षकांची पिळवणूक केल्या चालली आहे। मराठवाडा शिक्षक संघाची ही आग्रही मागणी आहे की अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करा। म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितले की शिक्षकांना शिकू द्या, परंतु का कोण जाणे की शासन शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामामध्ये अडकवत आहे। या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की आपण अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता केली पाहिजे। 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक भरण्याचं 20 पेक्षा कमी संख्या असलेले विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट या सरकारनं घातलेला आहे। आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे की शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे। ज्या ग्रामीण भागामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये कमी संख्या असेल तरीही अशा शाळांना पटसंख्येच्या कारणावरून त्या बंद करण्यात येऊ नये। 10 पेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा ज्या आहेत तिथं सरकार स्वयंसेवकांची निवड करत आहे, स्वयंसेवक नाही। शिक्षकाला शिक्षक म्हणून मान सन्मानाचं जे जीवन आहे ते त्याला मिळालं पाहिजे, ही मराठवाडा शिक्षक संघाची आग्रही मागणी आहे। आज आम्ही मराठवाडाभर सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं हे धरणे आंदोलन चालू आहे आणि आजच्या या आंदोलनामध्ये केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आमचे आदरणीय राजकुमार कदम सर आलेले आहेत, आमचे आदरणीय विक्रम कदम सर आलेले आहेत, आमच्या दुर्गा देशमुख मॅडम आहेत, संतोषजी साखरे आहेत, जिल्ह्याचे सचिव आमचे निशांत ठाके आहेत, DK देवकते सर आहेत। परभणी जिल्ह्यातल्या विविध शाळांमधला आमचा जो शिक्षक वृंद आहे ते या मागण्यांसाठी आलेलं आहे। आज परीक्षा चालू आहेत, शिक्षकांना परीक्षा पेपर तपासण्याची कामं वगैरे असताना यातही आपल्या न्याय हक्कांचा आवाज बुलंद करण्यासाठी शिक्षक आलेले आहेत। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या काळामध्ये तीव्र संविधानिक आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल, एवढंच सांगतो थांबतो।